गुणदोष या तीन विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय दानरंक त्याचा गुणदोष या तीन विचारी काही भाव दिला पायी आपुलिया अजंगर घमिनी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो व्रत मनोमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगन निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसे मालहा कंधरम कंज नेत्रम सदैव तबलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरति प्रदेशं विजेन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी किय हो विदाता संसादार्था विवनंच पार्थ सच्चिदानंद रूपाय वेशोपद्या देहेतवे तापत्रे विनाशाय वयं राधा मेरी स्वामी मेरा जी को दास जन्म मोहे श्रोते दे शिव हरि शंकर संताने सरसा केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष यातीन विचारी काही प्राप्त प्रसंगी प्राप्त सडी प्राप्त रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगमान्य जगवेद्य संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे जगद्गुरु तुकोबारा यांचा निवडलेला घेतलेला अभंग 3 चरणांचा आहे. अभंग महात्म्य फार गोड आहे. अभंगातील शब्द जरा लहान आहे पण अभंगातील शब्द मार्मिक आहेत. एकदा समुद्राची खोली मोजता येईल पण संतांचे शब्द मोजता येत नाहीत. म्हणून एखाद्या वेळेस शब्दांवर त्या ठिकाणी 6 वर्ष बोललं जाईल आपला अर्थ संपेल पण संतांचा शब्द सरत नाही. या कोटीतला उंच कोटीतला हा मार्मिक शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा माझा अट्टास राहील प्रयत्न अभंगावर गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्माच्या असीम अशा कृपा आशीर्वाद तसेच गौतमगिरी बाबांच्या कृपा आशीर्वाद खऱ्या अर्थाने चालत आलेला हा अखंड नाम यज्ञ सप्ताह 11 वर्ष आहे. तसेच संगीतमय नवनाथ कथा सार कथा प्रवक्ते श्री भक्तपरायण ज्यांचा अमृतवाणीने तुम्ही कथा श्रवण करत आहात. अगदी गोड या महादेशातलं या महाराष्ट्रातलं वैभव श्री भक्तपरायण श्री गोपाल महाराज चिमठाणेकर असतील. तसेच आशीर्वाद म्हणून श्री भक्तपरायण समर्थ राम उपासक श्री भक्तपरायण बालब्रह्मचारी महाराज 11 वर्ष सप्ताह
पहिल्या दिवसापासून तर शेवट महाप्रसादापर्यंत ज्या ज्या भाविकांनी या सप्त्याला भरभरून योगदान दिलेलं आहे त्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. सप्ताह 11 वर्ष झाली तिथपर्यंत सप्ताह थांबत नाही. जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत आपल्या गावातला सप्ताह पूर्णपणे चालावा. ईश्वर चरणी मी कैलासवासी आकाश लाभ आहे. तसेच उपाध्य संत भोजन श्री देवसन गणपत पाटील पाटील असतील. या काना देशातील गाणगंधर्व शरीर भक्तपराय अगदी काना देशातील या उत्तर महाराष्ट्रातील रत्न आपल्याला लाभलेली आहेत. महाराज ही रत्न भेटणं सोपं नाही. ही लोक पैशाने नाही तर प्रारब्धाने आपल्याला मिळत असतात. एवढी सुंदर आणि देखणी या ठिकाणी गुणीजन मंडळी ज्यामध्ये गोडज्यांचा आवाज मधुर आहे, गोडज्यांचा स्वभाव आहे. श्री हरिभक्तपरायण दिनेश महाराज कोकराडीकर असतील. गोडज्यांचा कंठ आहे, मधुरज्यांचा स्वभाव. श्री हरिभक्तपरायण आमचे भोजराज भाऊ चिमठावडकर असतील. मृदुंगावर थापण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कथाकारांना ज्यांनी वाजवलं म्हणजे तबलाद्वारे आज खऱ्या अर्थाने मला वाजवण्याचा योग आहे. मृदुंगावर थाप पडावी कीर्तनामध्ये रंग भरावा इतकं गोड आदर्श व्यक्ती महत्व मधुर ज्यांचा स्वभाव आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे आदरणीय लिंबाजी महाराज मालपूरकर उपस्थित आहेत. अगदी गोड महाराज कथाकार कसाही असो महाराज बघा काय गोड रत्न आहेत आपल्या भागातील. जसं नाव आहे तशी कला ज्यांचा जवळ आहे. श्री हरिभक्तपरायण आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे संदीप महाराज मालपूरकर उपस्थित असतील. अगदी आपल्या गावातील टाळकरी माळकरी मंडळी आहेत. अगदी परिचयातील मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. विनेकरी महाराज कौतुकैना महाराज माळांच्या जटाने सोबत तपश्चर्या लागते. वय काय बाबा तुमचं वय काय? 68 वय आहे. पण बघा ना काय घेतात महाराज सोपं नाही. ही तपश्चर्या लागते. अहो भाग्य आहे या वयामध्ये या ताकदीने त्या ठिकाणी विनाधारण म्हणजे नामदेव यांची भूमिका सांभाळतात. आपल्या गावातील माता पिता अनेक बहुसंख्येने मंडळी उपस्थित झाली. गोड सुंदर असं मला वाटतं संशिष्टवाल्यांसाठी या गुणीजन मंडळीसाठी जोरदार टाळी होत्या. देखना असा कार्यक्रम आपला होणार आहे आज. खऱ्या अर्थाने अजून ही मंडळी जर अजून जवळ आली ना इतका सुंदर कार्यक्रम होणार आहे. या जरा जवळ या बरं का. या भविष्य कालामध्ये सुद्धा आपला कार्यक्रम हा आजचा झालेला पुन्हा आपल्याला बघायला मिळाला. अगदी गोड व्यवस्था तुम्ही केलेली आहे ज्यामध्ये परी स्टुडिओ या ठिकाणी मोराणीवरून आमची आभासी या ठिकाणी उपस्थित झालात. गोड अशी त्यांची शूटिंग आहे. तसेच बंटी पाटील आहेत मोराणीवरून त्या ठिकाणी शूटिंगवाले महाराज. आम्ही 11 वर्षापासून सप्ताह अविरत त्या ठिकाणी टिकून धरलेला आहे. याचं फळ काय तर आपल्या गावातील लहान लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत. आदरणीय मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत. तुमच्या सर्वांचा परिचयातला जरी अभंग नसेल हा पण कानावर त्या ठिकाणी गेलेला आहे. या अभंगातील तुकोबाराय म्हणता आहेत. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. तुकोबाराय म्हणतात संतांचं कार्य आहे संत समाजाला जागवतात. तरी आता बापा सोहिताचा करारे बापांनो साधन हरीचे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म. संत सार्थक करायले की बाबा 84 लाख योनी फिरता देह मिळाला याची सार्थकता करून घ्या. हा देह म्हणजे साधन आहे. भजन ही साधना आहे आणि देव ईश्वरापर्यंत पोहोचणं म्हणजे ईश्वर हे साध्य आहे. हे साधन जे मिळालेलं आहे ना हा जो देह मिळालेला आहे संतांच्या सहवासामध्ये साधन म्हणजे भजन करून घ्या आणि साध्यापर्यंत पोहोचा. अखंड हरिनाम कीर्तन शब्द आपला चाललेला आहे. नवनाथ कथा ग्रंथसार आपण एवढं भाग्य कुठून घेऊन आलात आपण. मागील जन्मात जर आपलं पाप असेल ना मोठं पाप असेल तर त्याला नरकाची प्राप्ती
स्वर्गाची प्राप्ती. पण 50 पैसे पुण्य 50 पैसे पाप आणि पुण्य समान असेल तर निश्चितच या देहाची प्राप्ती आहे. पाप पुण्य करून जन्म येतो, प्राण येतो. वारगावातील मंडळी म्हणतात महाराज ठीक आहे, जर माणूस पाप आणि पुण्य जर समान करून जर देह मिळवत असेल तर या विश्वामध्ये मोठा देवाने भेद कसा केला? कसा केला? एकाला उंच केलं, एकाला ठेंगणं केलं, एकाला दीर्घायुष्य केलं, एकाला अल्पायुष्य केलं, एकाला धनवान केलं, एकाला गरीब केलं. असं का? एकाला काळ एवढा भेद कसा केला देवाने? मागील जन्मात 13 पैसे पुण्य, 9 पैसे पुण्य, 8 पैसे पुण्य असं मोठं मोठं पुण्य करून 50 पैसे पुण्य. पण तेवढ्या पुण्याईवर देह तेवढ्या पुण्याईवर गाड्या भोगता येतील, माड्या भोगता येतील, धन भोगता येईल, पण परमार्थ भोगता येईल. पापी माणूस परमार्थ करतो. पाप प्लस पुण्याची रास आणि पुण्य प्लस पुण्याची रास, ज्याच्या जवळ पुण्याची रास शिल्लक आहे असा माणूस धर्म कीर्तनाशी एक निगडीत झाल्याशिवाय मागच्या जन्मात एकाने ऐरन चोरला. ऐरन माहिती नाकात ठोकतात ते लोखंड ठोकतात ते ऐरन चोरलं. घरी आला, कॉट खाली ऐरन लपवलं. बायकोला म्हणतोय सुई आण. बायकोने सुई दिली. गलीतून भिकारी चालला तर त्या भिकाऱ्याला सुई दान दिली. खरं सांगा माय, भिकाऱ्याला सुई दान दिलं पाप का पुण्य? पुण्य आहे ना. छोटं दान दिलेलं आहे, सुई दान दिलेले पुण्य आहे. पण तेवढ्या पुण्यावर घरचा ओटा चढून आला, आकाशाकडे बघून म्हणतोय देवाला, देवा भिकारी चालला होता, त्या भिकाऱ्याला मी सुई दान दिली, आता म्हटले विमान पाठव, म्हटले मला घ्यायला. तेवढ्या पुण्यावर नाही नाही. ऐरन की चोरी करे चढ़े चौबारे दिन लागो विमान कसं येत म्हटले मला घ्यायला. आता एवढं समजलं नसे गेलं गोड वांग्यात. चांगला ऐकणारी मंडळी महाराज 11 वर्षापासून सप्ताह ऐकत आहेत. पुढील या ठिकाणी सप्ताह होणार आहे. ऐका, एवढं गोड ऐकणारी मंडळी आहेत. खरं तर वारकर मंडळी फार स्नेही मंडळी आहेत माझी. या गावातून सुरुवात आहे माझी. आज महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही सोडला मी. ही तर खरी या गावाची कृपा, गौतमगिरी महाराजांची कृपा आहे. ऐका, फार गोड हे गाव वार. बघा आई, प्रारब्ध बघा ना, प्रारब्ध. प्रत्येकाला देह मिळाला ना, प्रत्येकाचं भाग्यात आहे का या धर्ममंडपात नाही. एकाला डोक्याला लावायला 10 प्रकारची तेल आहे. माय डोक्याला लावायला 10 प्रकारची तेल आहे, पण डोक्यावर एक केस नाही. मोकळे पडा ही परिस्थिती. एकाला खायला अन्न नाही, 10-12 पोरं सहज, 25 पोरं वागू शकतो, एवढं सगळं काही आहे. 40 वर्ष झालीत ना महाराज, या देवाला नवस त्या देवाला नवस पोरं नेऊ. मला वाटतं ज्याच्या जीवनामध्ये तुळशी माळ गळ्यात घालण्याचं प्रारब्ध आहे, काळ जिंकण्याचं प्रारब्ध वेगळं, जन्म येणं वेगळं, मुलं बाळ होणं जन्म प्रारब्ध वेगळं, मुलांचं लग्न होणं हे प्रारब्ध वेगळं झालं तर त्याला मुलं बाळ होणं प्रारब्ध वेगळं आहे. परवा आमच्या गलीमध्येच मीना मावशीला त्या ठिकाणी लकी ड्रॉला स्कूटी लागली. 4 दिवस जाईने झोप लागली ना मला. स्कूटी बहीण कथा मा नाही, कीर्तन मा नाही, पंढरपूरनी वारी नाही, अरे स्कूटी आपण तो गावे गाव कथा आणि कीर्तन पंढरपूर वाऱ्या देवने काही ध्यान नाही राव आपला. 500 रुपयानं 1 कुपन, 3 कुपन खट्टा घातला. आठवडा झाला, पहाटे 5 वाजताच फोन म्हणे महाराज 3 कुपनांपैकी 1 कुपन तुम्हाला लागलंय. म्हटलं येता का कुपन? वरती जाईल, वरती स्कूटी फिरावं लागली. आता काल ते नागोऱ्या बैल उभा होता. तयारी वगैरे करून निघालो महाराज. बाई म्हणे मेथीन लाडू. अरे दत्ताराव दे पहिले मला देखील काय गेलो महाराज. 1 कुपन घेतलं, काटलं.
लागलं मला शेगडी. प्रारब्ध घटाघटांची रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. म्हणून ऐका, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. प्रकाराची तीन तुका म्हणे केले जन. एका या सृष्टीमध्ये एका आकाराची, एका विचाराची, एका स्वभावाची माणसे एकत्र येणं शक्य नाही ना. एका घरामध्ये सुद्धा एका आकाराची नाही, एका विचाराची नाही, एका स्वभावाची नाही. पण या धर्म कीर्तनामध्ये अनेक आकाराची लोक, अनेक विचाराची लोक, अनेक स्वभावाची लोक संतांचा एक विचार ऐकण्यासाठी एकत्र येतात. याला संतांची ताकद म्हणतात महाराज. संत शब्दाची ताकद. म्हणून संत सार्थक करतात की बाबा ऐका, संत मंडळी आपल्याला जागवता आहे. संताने सरता केलो तैशा परी. महाराज तैशा परी म्हणजे कैशा परी. चंदनाने बोरी व्यापिल्या. या अभंगातच दृष्टांत दिलेला आहे चंदनाचं झाडाचं आणि बोरीचं झाडाचं. या अभंगातील चंदनाच्या झाडाला उपमा दिलेली आहे संतांची. संतांचा स्वभाव कसा आहे? चंदनासारखा आहे. चंदन स्वतःही सुगंधित आहे आणि इतरांना सुगंध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तसं संतांचा स्वभाव आहे. गुणदोष यातील न विचारी काही, ठाव दिला पाय्या पुढ्या. संत कुणाचे गुण बघत नाही, दोष बघत नाही, कुणाची जात विचारत नाही. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी. सकळांस येते आहे अधिकार वर महाराष्ट्र. आम्हाला संतांचं कार्य माहीत झालं, संतांचा स्वभाव कळाला. संतांनी जो देव भजलेला आहे अशा समर्थाचं कार्य आम्हाला सांगा. तर तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय रंग त्याचा. समर्थार्थ जर मनात आला तर राजाचा रंग करतो आणि रंगाचा राजा करतो. हे त्याचं कार्य आहे. आनंद वाटतो. अगदी या वारगावातील लहान लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसतात, काही गडबड करतात. हे महत्वाचं आपल्याच गावात हे सप्त केल्याचं फळ आहे. त्यांना एवढी तर मला पोरं केली सवय करायची. थांबसो म्हणे, मिळेल का महाराज असा जवळ मिळेल का? नाही तर गावोगाव महाराज ट्रक भरावी सातपुडा माले ओबाजाचे आलाक निरंजन. परमार्थासाठी घरादाराचा त्याग केला संत मंडळींनी. संसाराचं नाव एक घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. सांगा ना माय, आपण परमार्थासाठी काय त्यागलंय? काही त्यागलं नाही. मला वाटतं काही त्यागण्याची गरज नाहीये. पण 2 तास का होईना माय घरादाराचा त्याग करून या धर्म कीर्तनामध्ये कथा कीर्तन श्रवण करतात. ईश्वराचं नव चैतन्य त्या ठिकाणी कथा गुणगान गात असतात. तर याचा 2 तासाचं सेवेचं फळ ईश्वर तुम्हाला मला दिल्याशिवाय राहणार नाही. देव प्राप्त होईल. एक सांगू, 4 भाकरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा, एवढा नीतीचा परमार्थ करा. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. दूर व्हावा म्हणून हा बाबा तो बाबा, हा उपचार तो उपचार करण्यापेक्षा ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आडवाव. हरी बोला कांडता, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. 4 मेंबर आहेत ना घरामध्ये. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आनंदाने भाकरी ठोकताना. पण आपलं रामकृष्ण हरी ही आपली परिस्थिती आहे. कशाला घरातला कलह दूर होईल? नाही नाही. सात्विक विचारांचा भाव घर कलह दूर भावाचा आहे. पती हा परमेश्वर आहे, त्याचा खांद्याला खांदा लावून ठेव देण्याचा प्रयत्न करा. काय काळजी करतो? लेकरं बाळांचे त्या ठिकाणी नवऱ्याला झगडू नका. कारण का? लेकरांवरती संस्कार घडत असतात. एक वडील जे जे करती दया नाम. लेकरून देखत त्या ठिकाणी पती बोलत असेल ऐकून कानपट्टीत मारले तरी ऐकून. पण मुलगा बाहेर गेल्याबरोबर चाटू काढा बाईने सांगितलं. त्याला एकात्मक घ्या, त्याला सांगा काहो कोणशी तुमले मन बिगर, माले कोणशी तुमना बिगर. एवढं प्रेमात घ्या. पण इथला प्रेम नाही. मला मारत होतो. मार मार मार.
ही परिस्थिती हो. इतकी वाईट परिस्थिती आहे. स्वभाव टाकत नाही, स्वभाव लोक टाकत नाही. संतांना वैकुंठावरून त्या ठिकाणी यावं लागेल. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला सावध करावं लागतं. मीराबाई एवढी भांडखोर, संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी यासाठी संपूर्ण गावातील मालक मंडळी आलेत. ज्यांना त्यांना बाय असले, ज्यांना तिने समजाडी द्या. सकाळी उठी आती कोणी लढाया करू नये ती बाई संगी तसंच म्हणे वाचा जो तो समजाडायला घ्या. एक जण समजाडायला घ्या बाई ती बाईनं संगी आजी बाट डोका लावा मन करा म्हणे. तोंडा बाल घ्या तिने गुंडा मारी दोन सुधार आणते. असं मग 2 दिवस वातावरण शांत होईना. 4 दिवस हो गया. कोण लढाया करणे राधाबाई नगर. राधाबाई येस तू शेका म्हणे बाई म्हणे का पापड बुंदा आणि माहिती तुम्ही काही ना मी ताक म्हणे पदर मा म्हणे काय येड्यात म्हणे. मला येडी म्हणत का तू येडी, तुला खानदान स्वभाव लोक टाकत नाहीत म्हणून दुःख आहे. खरं सांगा ना माय, या सृष्टी लोकांमध्ये संसार करून परमार्थ केल्यानंतर देव प्राप्त होईल तरी दुःख आहे. इथं सुखाची अपेक्षा करू नका. इथं पांडवांचा समवेत देव होता तरी सुद्धा दुःख होतं माय. आपण समाधान मानलं नाही म्हणून दुःख आहे. एखाद्याच्या लग्नामध्ये तर आपण गेलात 1000-500 रुपये वाजवलेत आणि साडीचा आहेर मिळाला. साडीना आहेर जर साडीसारखा रायना बरच देखो माय बोया पटणं दिलं वाटलं अशी भाषा आहे. कारण आहे की आपल्या चित्तात समाधान लक्षात घ्या. या ठिकाणी बसलेली काहींना 30 वर्ष झालीत, काहींना 40 वर्ष झालीत, काही संसार करता करता वरती गेलीत. मायबापाची शपथ घ्या या ठिकाणी बसलेली मंडळी की मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. बा करबारात वरती बापरे कोण इकडे मागे बसलेली मंडळी तसं दुःख जालदिशी राहत म्हटलं. प्रत्येक घरामध्ये दुःख सुखाची अपेक्षा करता दुःख आहे. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता येऊ. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं. बायको म्हणत होती का आपल्या घरामध्ये रोज भांडण होतात म्हणजे शेजारी जाऊन नवरा बायको असं फिरत जीवन जगतात. आपल्या घरावर रोज दांगलो तुम्ही मला शेपडले तुम्ही तुमले शेपडलेच म्हणे. लोचन खराब होतात म्हणे. आपण शेजारी जाऊन म्हटले नवरा बायको असं खेळत जीवन जगतात असं काय करा. हा गेला विचार दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं आमना घरमा रोज थोडा थोडे फोडा फोडे तुम्ही ते पुन्हा घरना दांगलो पुन्हा घरात दांगलो एकच फरक म्हणे काय म्हणे घरने पाहिजे काही पोया वगैरे लाटतो म्हणत काही चुकाय की मला गापकन लाटणं जर मी चुकाडी दिलं मी असंच लाटणं मला बरबरपटी घेत ती असंच म्हणे. राजा दुखिया प्रजा दुखिया इथं संसार सुखी संत मंडळीने सांगितलं बाबा एवढं सुंदर देह मिळाला. हा देह कोणाची निंदा करण्यासाठी दिला नाही, कोणाचा द्वेष करण्यासाठी दिला नाही, कोणाचा मत मत्सर करण्यासाठी दिला नाही. हा देह देवाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला प्रदान केलेला आहे.
आपल्याला प्रदान केलेला आहे. या सृष्टीमध्ये जर हा देह मिळून जर कोणी आपल्याला सार्थक केलं असेल तर संत मंडळी. या जगामध्ये आपल्याला सार्थक करायला कोणी तयार नाही. आज जगाचा बदल संत मंडळींनी केलेला आहे. विज्ञानवादी लोक म्हणते महाराज आज जगाचा बदल काय संतांनी केला का? मग विज्ञानाने केला. बरोबर. आज झपाट्याने जग बदलत आहे. रात्रीचा अंधकार आहे, फोकस आहे, लाईट प्रकाश. त्या प्रकाशाच्या द्वारे माझा चेहरा तुम्हाला दिसतो, तुमचे चेहरे मला दिसत आहेत. याला म्हणावं विज्ञान. विज्ञान इतकं पुढे गेलं, इतकी व्यक्ती 1000 किलोमीटर अंतरावरची व्यक्ती सोबत संवाद साधू शकतो. एवढं विज्ञान ऐका, विज्ञान इतकं पुढे गेलं. विज्ञानाने सगळं सत्यम शिवम सुंदरम सगळं त्या ठिकाणी निर्मित केलं. अजून पुढे त्या ठिकाणी विज्ञान पुढे उंच वर जाईल. पण एक गोष्ट अजून विज्ञानाला माणसाचा स्वभाव बदलवता आला. चला एखाद्याला दवाखान्यात घेऊन जा, मेडिकल काऊ केसना स्वभाव बदलाव नाही बा असं काही औषध देऊ नाही का? हे तर विज्ञानाला जमलं नाही महाराज. संतांना तरी कुठं जमलो. चला ना, वाल्या कुडी हत्यारी नारदाची भेट झाली, परिवर्तन झालं, कुडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामात. संत मंडळींचा माध्यमातून त्या ठिकाणी माणसाचा स्वभाव परिवर्तन होतो. हा विज्ञान अजून काही बदलतो. हे जी पूर्वी महिला मंडळ त्या ठिकाणी कोस मैलवर जात होते पाणी घ्यायला. आता तेवढं सोपं झालं. काही कालांतराने गलीत खड्डा आला, पाणी आत अजून सोपं झालं. डायरेक्ट एवढं सगळं सोपं. आता कॉटला नड्या राहतील. कोणी पाहुणे मंडळी तो अर्धा किलो तांब्या आणि ग्लास द्वारे संतीतला ताण मिठाडे देवायत त्या म्हणे मग पाहुणा पै उन्हात का पाणी तर पाजाव, तोंड पुढे करा, घाल नडी. सगळा बदल होईल पण माणसात बदल होत नाही. कारण आपल्यामध्ये सगळा काही बदल झाला. होता गौडणी गात जात होत्यात, भजन करत जात होत्यात, ओव्या गात जात होतात महिला मंडळ पूर्वी. आता साधन बटनावर येऊन गेलं पण परमार्थ वाटला नाही. हा डीजेचा तालावरचे ताल बदल तो मागे आत काढले, तो पदर पुढे काढले. हे माय आदर्श मीराबाईंनी तरी काय केले? ऐसे लागे लग 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 मीरा हो गई वही एक नोटिशांच्या माध्यमातून सणाबाईने पहाटे उठावं घ्या ओव्या गावून दासी